नमस्कार. आज आपण एका जबरदस्त मानसशास्त्रीय टूलबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, म्हणजेच REBT. हे एक असं तंत्र आहे जे आपल्याला शिकवतं की आपले विचार बदलून आपण आपलं आयुष्य कसं बदलू शकतो. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपल्या भावना येतात कुठून, त्यांचा खरा सोर्स काय आहे. मग बघू REBTचं ABC मॉडेल. त्यानंतर बदलासाठीची ABCD पद्धत, काही प्रॅक्टिकल टेक्निक्स, त्याचे फायदे तोटे आणि सगळ्यात शेवटी एक नवीन जीवनशैली. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया आणि सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नाने करूया. कधी विचार केलाय का की एखादी घटना आपल्याला इतका का त्रास देते. समजा तुमच्या एका जवळच्या मित्राने तुमचा कॉल उचलला नाही. लगेच आपल्याला राग येतो किंवा वाईट वाटतं. पण खरंच विचार करा, हा राग त्या फोन न उचलण्याच्या कृतीमुळे आलाय की त्या क्षणी आपल्या डोक्यात सुरू असलेल्या विचारांमुळे. आणि हाच मुद्दा ॲल्बर्ट एलिस यांनी 1950च्या दशकात मांडला होता. त्यांचंच REBT. त्यांचं म्हणणं खूप साधं पण तितकंच पॉवरफुल आहे. घटना आपल्याला त्रास देत नाहीत, तर त्या घटनांकडे आपण कसं बघतो, आपले त्याबद्दलचे विचार आणि विश्वास आपल्याला त्रास देतात. म्हणजे प्रॉब्लेम घटनेत नाही, तर आपल्या दृष्टिकोनात आहे. मग हे सगळं काम कसं करतं. म्हणजे घटना, आपले विचार आणि भावना यांचा संबंध कसा असतो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला REBTचा पाया म्हणजेच ABC मॉडेल बघावा लागेल. हे मॉडेल एकदम सोपं आहे. A म्हणजे ॲक्टिवेटिंग इव्हेंट, म्हणजे एखादी घटना घडते. B म्हणजे बिलीफ्स, म्हणजे त्या घटनेबद्दलचे आपले विचार किंवा विश्वास. आणि C म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस, म्हणजे त्याचे भावनिक आणि वर्तनात्मक परिणाम. गंमत म्हणजे आपल्याला नेहमी वाटतं की A मुळे थेट C घडतं, म्हणजे घटना घडली आणि आपल्याला वाईट वाटलं. पण REBT सांगतं की खरा खेळ B मध्ये आहे, आपल्या विश्वासांमध्ये. तोच सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. आणि हे जे B म्हणजे बिलीव्स आहेत ना, ते दोन प्रकारचे असू शकतात, विवेकी आणि अविवेकी. अविवेकी विश्वास म्हणजे काय, तर ते खूप कठोर असतात, अतिशय युक्तिपूर्ण असतात. जसं की त्याने माझा फोन उचलायलाच पाहिजे होता, किंवा हे असंच झालं हवं होतं. या उलट विवेकी विश्वास हे लवचिक, वास्तववादी असतात. ठीक आहे, तो कदाचित कामात असेल, नंतर बोलू. फरक बघताय, पहिला विचार त्रास देतोय, दुसरा मदत करतोय. बरं, मग हे अविवेकी विश्वास जर प्रॉब्लेम असतील तर त्यांना बदलायचं कसं. त्यांना तसंच ठेवून तर चालणार नाही, बरोबर. आणि इथेच REBT आपल्याला एक पाऊल पुढे घेऊन जातं. ABC मॉडेल आता बनतं ABCDE मॉडेल. ABC तर तेच आहेत, घटना, विश्वास आणि परिणाम. पण आता या दोन नवीन अक्षरं जोडली जातात. D म्हणजे डिस्प्युटेशन. याचा अर्थ आपल्या त्या त्रासदायक, अविवेकी विश्वासांना चॅलेंज करणं, त्यांना प्रश्न विचारणं. आणि E म्हणजे इफेक्टिव्ह न्यू फिलॉसॉफी, म्हणजे त्या जुन्या विचाराच्या जागी एक नवीन, अधिक उपयुक्त आणि विवेकी दृष्टिकोन तयार करणं. आणि हे आव्हान द्यायचं कसं, तर स्वतःला काही खरमरीत प्रश्न विचारून. जसं की मी जो हा विचार करतोय त्याला काही पुरावा आहे का, की मी उगाचच काहीतरी गृहीत धरतोय. किंवा असा विचार करून मला खरंच काही फायदा होतोय का, की उलट माझाच त्रास वाढतोय. हे प्रश्न त्या अविवेकी विचारांचा पायाच खिलखिळा करतात. हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात आणायचं कसं. REBT फक्त एक थेअरी नाहीये, ते आपल्याला एक पूर्ण टूलबॉक्स देतं, ज्यात अनेक प्रॅक्टिकल टेक्निक्स आहेत. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची तंत्र मिळतात. काही बोधात्मक आहेत, म्हणजे थेट विचारांवर काम करणारी. काही भावनिक आहेत, जसं की रोल प्लेइंग. आणि काही वर्तनात्मक आहेत, म्हणजे आपल्या कृतींमध्ये बदल घडवणारी. कारण हे तिन्ही घटक एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत, आपले विचार, आपल्या भावना आणि आपलं वागणं. आता कोणत्याही गोष्टीप्रमाणे REBTचे सुद्धा काही फायदे आहेत आणि काही मर्यादा. दोन्ही बाजू पाहणं महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्याला एक पूर्ण चित्र मिळेल. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही पद्धत खूप प्रॅक्टिकल आहे. ती आपल्याला स्वतःची मदत स्वतः करायला शिकवते, आपल्याला सक्षम बनवते. आणि यात होणारे बदल हे वरवरचे नसतात, तर ते मूळ कारणांवर काम करत असल्यामुळे दीर्घकाळ टिकतात. शिवाय याला वैज्ञानिक संशोधनाचा आधार आहे. पण याच्या काही मर्यादाही आहेत. काहींना ही पद्धत जरा जास्तच लॉजिकल किंवा थेट वाटू शकते, जी प्रत्येकालाच रुचेल असं नाही. आणि ही थेरपी भूतकाळात म्हणजे बालपणीच्या अनुभवांमध्ये फार खोलवर जात नाही. तिचा फोकस आत्ता आणि इथे यावर जास्त असतो. त्यामुळे खोलवर रुजलेल्या काही मानसिक समस्यांसाठी ती कदाचित कमी प्रभावी ठरू शकते. पण मला वाटतं REBTला फक्त एक थेरपी म्हणून बघणं चुकीचं ठरेल, कारण ती त्याहून खूप काही जास्त आहे. ती आपल्याला एक नवीन जीवनशैली, एक नवीन फिलॉसॉफी देते, एक असं आयुष्य जगण्यासाठी जे अधिक लवचिक आणि समाधानी असेल. आणि या जीवनशैलीचा केंद्रस्थानी आहे एक खूप सुंदर संकल्पना, निरपेक्ष स्वस्वीकृती. याचा अर्थ काय,
तर आपलं मूल्य आपल्या यशावर, अपयशावर किंवा आपल्या कृतींवर अवलंबून नाही. आपण एक माणूस म्हणून मौल्यवान आहोत, बस. आपल्या चुका आणि आपलं अस्तित्व ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्वतःला कोणत्याही अटींशिवाय स्वीकारणं हे याचं मूळ आहे. आणि शेवटी एका विचारासोबत सोडून जातोय. विचार करा, जर आपलं मूल्य खरंच आपल्या कृतींवर, आपल्या निकालांवर अवलंबून नसतं, तर आपण काय काय करून बघण्याचं धाडस केलं असतं? अपयशाची भीती न बाळगता कोणती नवीन आव्हानं स्वीकारली असती? आपल्यासाठी कोणत्या शक्यतांची दारं उघडली असती?